न खाई भोगी तो सदा रोगी असं घरातले मोठ्यांनी म्हटलेलं तुम्ही ऐकलं असेल. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. थंडीचे दिवस आणि जानेवारी महिन्यात नववर्ष सुरू झाल्यानंतर सर्वात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची विशेष भाजी तयार करण्यात येते. या दिवसात भरपूर प्रमाणात भाजीपाला मिळतो. आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. या भाजीमध्ये तीळ, शेंगदाणे, खोबरं असे उष्ण पदार्थांचा समावेश असल्याने हिवाळ्यासाठी आरोग्यदायी असते. तर नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण भोगीची खमंग अशी भाजी बनवणार आहे, त्यासोबत बाजरीची भाकरी. तर भोगीची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्या भागानुसार त्या भाजीचे नावे पण वेगवेगळे आहेत, जसे की खेंगाट भाजी, शेंगसोला भाजी, लेकूरवाळी भाजी, भोगीची भाजी. तर आज आपण पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी बनवणार आहे. तर वेळ न घालवता सुरू करूया. तर इथे भोगीची भाजी बनवण्यासाठी शेंगा भाज्यामध्ये ओल्या हरभऱ्याचे दाणे म्हणजेच ढाळा, मटारचे दाणे, टोमॅटो, पावटा, घेवडा, ओल्या तुरीचे दाणे, बोरं, पेरू. इथे ऊस मिळालेला नाहीये, तुम्हाला जर मिळाला तर तो घेऊ शकताय तुम्ही. तर माझ्याकडे गाजर पण होतं, गडबडीत व्हिडिओ करताना विसरून गेलेला आहे. तुमच्याकडे जर गाजर असेल तर ते पण घालू शकताय. जेवढ्या भाज्या मिळेल तेवढ्या तुम्ही घाला. तर बोरं व्यवस्थित बघून घेतलेले आहेत, पेरूचे बिया काढून घेतलेत. फळभाज्यामध्ये वांगी आणि बटाटे कट करून पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत. पालेभाज्यामध्ये इथे कांद्याची पात, मेथी, शेपू, पालक आणि आंबट चुका घेतलेला आहे. हे सर्व धुवून घेतलेले आहेत. वाटण बनवण्यासाठी किसलेले सुके खोबरे 3 चमचे, 2 चमचे तीळ, 3 चमचे शेंगदाणे हे सर्व भाजून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता याला बारीक अशी पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इकडे पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आपण सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकायचा आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचे जिरे टाकायचे आहे. लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची. यामध्ये तुम्ही कांदा पण वापरू शकताय. मगाशी बनवून घेतलेली पेस्ट यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर हे मीडियम गॅसवरतीच करून घ्यायचं. 3-4 मिनिटं परतल्यानंतर आता यामध्ये घालूया हळदी पावडर अर्धा चमचा, लाल तिखट आवडीनुसार, काळा मसाला 1 चमचा म्हणजेच काळं तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर. आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. एक 4-5 मिनिटं झाल्यानंतर याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेतलेलं आहे. बारीक चिरलेला टोमॅटो 1-2 मिनिटं परतल्यानंतर फळभाज्या टाकायचा आहे. वांगी, बटाटे, आता यामध्ये शेंगभाज्या टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता सगळ्या पालेभाज्या टाकून घ्यायचा आहे. कट केलेली कांद्याची पात, कट केलेली मेथी, शेपू, पालक, आंबट चुका हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान असं मिक्स झालेलं आहे. तर मीडियम गॅसवरतीच 4-5 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं आहे. आता झाकण उघडलेलं आहे. तर थोडीशी भाजी शिजलेली आहे. जर तुम्हाला अशीच पाहिजे असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल, पण मी थोडंसं इथे पाणी वापरणार आहे. अजून थोडीशी शिजवण्यासाठी कोमट पाणी घातलेलं आहे. पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर परत आपण झाकून ठेवून देणार आहे. हे मीडियम गॅसवरतीच ठेवत आहे. तर एक 7-8 मिनिटांना तुम्ही पाहू शकताय भाजी छान शिजलेली आहे. कट केलेली कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये कच्चे पांढरे तीळ टाकायचं आहे. तर आपली ही भाजी तयार आहे. आता गॅस बंद करायचा. इकडे कांद्याची कोशिंबीर बनवण्यासाठी दही फेटून घेत आहे. तर कांद्याची कोशिंबीर खूप झटपट होते. थोडीशी फेटून घेतल्यानंतर बारीक चिरलेली एक मिरची हिरवी, कोथिंबीर कट केलेली, बारीक कट केलेला कांदा, चवीपुरते मीठ, थोडीशी पिठी साखर टाकलेली आहे. आवडत असेल तर टाकू शकताय. तर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपली ही कांद्याची कोशिंबीर तयार आहे. तर भाकरी बनवण्यासाठी बाजरीचे पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करायचं. तर खूप दिवसाचं पीठ असेल तर भाकर होत नाही, त्यामुळे थोडंसं कोमट पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर कोमट पाणी मिक्स करून घेत आहे. छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. एकदम पातळ करायचं नाही. साधी ज्वारीची भाकरी करतो त्याचप्रमाणे ही भाकरी बनवून घ्यायची आहे. आता छान असं मळून घेतलेलं आहे मी, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीत करून घ्यायचं. त्यानंतर खाली थोडंसं पीठ टाकलेलं आहे. वरती हा गोळा ठेवून भाकर थापून घ्यायची आहे. मस्त अशी भाकरी तयार झालेली आहे. वरतून थोडीशी पांढरी तीळ लावून घेत आहे. तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा गरम झालेला आहे. आता ही भाकरी तव्यावरती सोडायचं आहे व्यवस्थित असं. आता आपण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरी करताना कधी पण सर्व बाजूने पाणी लावायचं. आता ही पलटी करून घ्यायचं आहे.
दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे। तर आता इथे भाकरी भाजून झालेली आहे। तर पारंपरिक पद्धतीने बनवलेली भोगीची भाजी, बाजरीची भाकरी तयार आहे। आता आपण ताटाला लावून घेणार आहे। खमंग अशी भोगीची भाजी लावलेली आहे। त्यावरती थोडीशी तीळ, कांद्याची कोशिंबीर, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, तर इथे मुगाची डाळ घालून आधीच मी खिचडी बनवून ठेवलेली होती, ते ताटाला लावत आहे। त्याचबरोबर एक गाजर, बोरं, कांद्याची पात, पारंपरिक पद्धतीने केलेली ही भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, अशी ही आपली मराठमोळी थाळी तयार आहे। तर तुम्ही या भोगीला अशा पद्धतीत नक्कीच बनवू शकताय। आजची ही भोगीची थाळी तुम्हाला कशी वाटली ते सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।